तुम्ही हे मंचुरियन पाहताय एकदम क्रिस्पी क्रंची आणि ग्रेव्हीवाले सुद्धा बनवलेले आहेत. एकदम स्टॉलवर मिळतात ना तशा प्रकारे मी घरच्या घरी बनवलेले आहेत. याची पूर्ण रेसिपी नक्की पहा. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब हाय करायला हॅलो अजिबात नमस्कार. विसरू मी नका. प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज मी बनवणार आहे कोबी मंचुरियन आणि कोबी मंचुरियनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप दिवस झालं कोबी मंचुरियन बनवलेलं. परी आली आता स्कूलमधून, तर रेसिपीसाठी काय काय लागतं हे तुमच्यासोबत शेअर करते. चल, कोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथं मी फ्रेश असा कोबी घेतला आहे, पानासकट घेतला आहे आणि हा ना मिठाच्या पाण्याने स्वच्छ मी आता धुवून घेतला आहे. तर आता ह्याचे ना 2 भाग करते आणि खिसणीने खिसून घेते बारीक एकदम. खिसणीने खिसल्यामुळं काय होतं ना की छान असे मंचुरियन होतात आणि जास्त चाकूने वगैरे कापले ना मोठे मोठे की असे मोठे मंचुरियन होतात आणि मग क्रिस्पी होत नाहीत. जास्त पण बारीक खिसणीने आपल्याला हे खिसायचं नाही, मीडियम खिसणीनेच खिसायचं आहे. तर आता मी दाखवते तुम्हाला. कोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथं मी मैदा घेतला आहे. नंतर सांगेनच तुम्हाला ज्यावेळेस मी सगळे इंग्रेडियंट्स ॲड करेल त्यावेळेस. इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, सोया सॉस घेतला आहे, रेड चिली सॉस घेतला आहे आणि ही शेजवान चटणी आहे. ही नंतर खाण्यासाठी लागणार आहे त्यामुळे ही आणलेली आहे. आणि इथं मीठ. तर दाखवते मी तुम्हाला मिक्स करताना. पहिले तर हा सगळा कोबी मी आता बारीक बारीक कापून घेते. सर्वात अगोदर कोबी मी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतला. आणि कोबी मंचुरियन करण्यासाठी पहिली टिप म्हणजे कोबी हा ताजा असावा. कोबी ताजा असला ना की मंचुरियनसुद्धा खूप छान क्रिस्पी बनतात. तर आता ह्याचे जे पानं आहेत ते मी गार्निशिंगसाठी बाजूला काढून ठेवणार आहे. नंतर आपल्याला ह्याचा उपयोग करायचा आहे, हे टाकून द्यायचे नाही आहे, त्यामुळे मी बाजूला काढून ठेवलेत. आता कोबीचे मी 4 भाग करून घेणार आहे आणि 4 भाग करून घेतल्यानंतर आपल्याजवळ जी मोठ्या साईजची खिसणी असेल ना त्याने आपण आता हे सगळं खिसून घेणार आहोत. तर सगळं खिसून घेतलेलं आहे. गाजर आणि कोबी आणि माझ्याकडे ना कांद्याची पातसुद्धा होती, तर तीसुद्धा मी नंतर गार्निशिंगसाठी थोडीशी मी चिरून घेतली आहे. तर आता एक कढई घेतली. कढईमध्ये मी सगळं हे चिरून घेतलेलं साहित्य कढईमध्ये टाकते. त्याच्यामध्ये आता मीठ टाकणार आहे चवीनुसार. मीठ टाकल्यामुळं काय होतं ना भाज्यांना पाणी सुटतं आणि भाज्यांना अंगचंच पाणी असतं, त्याच्यामुळे मग जास्त आपल्याला पाण्याचा वापर करावा लागत नाही. ही दुसरी टिप आहे. तर आता मी टाकते रेड चिली सॉस, नंतर सोया सॉस टाकते. जवळजवळ 2 चमचे मी रेड चिली सॉस टाकला आहे आणि सोया सॉस 1 चमचा घातलेला आहे. सोया सॉस जास्त घालायचा नाही आहे, नाहीतर मग उग्र लागतं. तर आता हे सगळं एकत्र करून घेते. आणि मीठ जेव्हा आपण कोबीमध्ये घालतो ना त्यावेळेस आहे ना थोडा वेळ 5 मिनिटं कोबी असाच ठेवायचा, जेवढं म्हणजे आपल्याला छान मंचुरियन पाणी पण तिखट सुटतं झणझणीत हवंय ना आणि तेवढी आपण मोकळा-मोकळा मिरची असा टाकायची. कोबी सुद्धा इथे मी होतो. जास्त झणझणीत करणार नाहीये. नॉर्मली जसे आपल्याला स्टॉलवर मिळतात ना तशाच प्रकारे बनवते. त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे, काश्मीरी लाल मिर्च. त्याच्यानंतर मग 1 वाटी मैदा, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, दोन्ही एकत्र केले आणि हे छान आता पिठामध्ये एकत्र करून घ्यायचं. पाण्याचा वापर करावा लागत नाही कारण कोबीला चांगल्या प्रकारे पाणी सुटलेलं आहे. त्याच्यामुळे तेवढ्याच पाण्यामध्ये किंवा तेवढ्याच कोबीच्या सारणामध्ये हे सगळं पीठ घेतलेलं आहे ते एकत्र होतं. आणि जर तुम्हाला वाटलंच की जास्त थोडंसं घट्ट वाटते तर थोडा फक्त शिंतोडा तुम्ही पाण्याचा देऊ शकता. इथे मी थोडासा वापर केलेला नाही आहे पाण्याचा सुद्धा. असंच मी मंचुरियन बनवते, एकदम क्रिस्पी होतात त्याच्यामुळे. आणि एकदम आहे ना हलक्या हाताने हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पण आपण जसं चपातीसाठी भाकरीसाठी पीठ मळतो ना एकदम असं जोराने, तर तसं मळायचं नाही आहे, मग मंचुरियन चांगले होत नाहीत. तर आता लगेच मी छोटे छोटे गोळे करून हे मंचुरियन तळून घेते. बाजारातल्यापेक्षा सुद्धा घरामध्ये आपण जेव्हा मंचुरियन बनवतो ना तेव्हा खूप जास्ती पण होतात आणि घरच्या गोष्टींमध्ये खरंच चांगले बनतात. आणि हायजीन पण खरंच खूप म्हणजे घरच्या घरी बनवतो त्याच्यामुळे ना स्वच्छतासुद्धा असते आपल्या घरी. आपण आपल्या स्वतःच्या हाताने बनवले की आपल्याला काही टेन्शन वाटत नाही. तसं बाजारातून जेव्हा आपण घेऊन येतो ना तेव्हा खूप सारे विचार डोक्यामध्ये असतात. पाणी कोणतं वापरलेलं असेल, हात म्हणजे खूप सारे प्रश्न असतात. आता तुम्ही समजून घेतालच. तर छानपैकी हे मंचुरियन आता मी तळून घेते आणि खूप छान लागतात खरंच. एकदा नक्की तुम्ही असे मंचुरियन करून बघा. मी घरच्या घरी असे मंचुरियन करते, ड्राय मंचुरियनसुद्धा करते आणि ग्रेव्हीवाले मंचुरियनसुद्धा करते. पुढे तुम्हाला दिसणारच आहे. दोन्ही प्रकारचे मी मंचुरियन केलेले आहेत. तर आता हे छान क्रिस्पी फ्राय केलेले आहेत सगळे मंचुरियन. आता अशाच प्रकारे मी फ्राय करून घेते आणि तुम्हाला दाखवते. एकदम भारी झाले होते. त्याचा स्मेल तर एवढा भारी येत होता ना, असेच खायला सुद्धा खूप कुरकुरीत लागतात. त्यामुळे अर्धी बॅच मी असेच ठेवणार आहे आणि अर्धे ग्रेव्हीसाठी वापरणार आहे. तर छानपैकी असे मंचुरियन आपले तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय किती भारी दिसत आहेत. गार्निशिंग पण खूप छान प्रकारे मी केलेलं आहे. आणि ही
शेजवान चटणी आहे, विकतच आणलेली आहे, मी घरी बनवलेली नाही आहे. दरवेळी मी घरी बनवते. खूप मस्त लागतात, टेस्टी लागतात. नक्की एकदा ट्राय करा. आणि हे ग्रेव्हीवाले मंचुरियनसुद्धा मी घरी बनवलेले आहेत. याची जर तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल ना, नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला ह्याची पूर्ण रेसिपी सेपरेट व्लॉगमध्ये नक्की देईल. आणि कशी वाटते तुम्हाला ही मंचुरियनची रेसिपी? आता परीला पहिल्यांदा खायला देणार आहे. ती छान रिव्ह्यू देते, तर आता त्याच्यामुळे परीचा तिच्याकडूनच रिव्ह्यू आता आपण ऐकूया रिव्ह्यू कसं झालंय ऐकूया. म्हणून. परी कसं झालंय चला. कोबी मंचुरियन सांग. हे क्रिस्पीवालं तिने खाल्लंय पहिल्यांदा, नंतर ग्रेव्हीवालं सांगा. मस्त असं चावताना मस्त असं क्रिस्पी आवाज येतोय, खूप छान झालंय. हे पण छान झालंय, खूप मस्त. नंबर मंचुरियन झालेले आहेत. एकदम आपल्याला स्टॉलवर मिळतात ना तसे मंचुरियन झालेले आहेत. एकदम क्रिस्पी क्रंची आणि म्हणजे खूपच छान झाले. टेस्टी एकदम चटपटीत असे झाले, जसे आपण बाहेर स्टॉलवरून विकत आणतो ना तशा प्रकारे मी घरी बनवलेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी पूर्णपणे आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला आता भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.